मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे असे 5 पदार्थ जे आपण रात्रीच्या जेवणात नाही खाल्ले पाहिजेत. मित्रांनो बघा, असे बरेचसे हेल्दी फूड्स असतात जे आपल्याला वाटतं की आपण केव्हाही खाऊ शकतो, पण असं नसतं. एखादा पदार्थ कितीही हेल्दी असू द्या, त्याला खाण्याची एक योग्य वेळ असते आणि जर तो चुकीच्या वेळी खाल्ला गेला तर त्याच्याने आपल्याला काहीही फायदा होत नाही, उलट नुकसानच होतं. मग आपण बघूया की असे कोणते 5 पदार्थ आहेत जे आपण रात्री अवॉइड केले पाहिजेत आणि असे कोणते पदार्थ आहेत जे आपण डिनरमध्ये इन्क्लूड केले पाहिजेत. चला तर मग सुरू करूया. बघा, एका वेळी आपण सकाळी काही उलटंसुलटं खाऊन घेतलं तर आपली बॉडी पचवूनसुद्धा घेते, पण रात्री संध्याकाळपर्यंत आपली पचनक्रिया हळूहळू मंदावत जाते आणि त्यावेळी जर आपण नको ते खाल्लं तर ते आपली बॉडी पूर्णतः पचवू शकत नाही आणि त्यावेळी आपण काही चुकीचं खाल्लं तर आपल्या बॉडीला नुकसान होतं. आणि रात्री जंक फूड खाणं तर सोडाच, रात्री तुम्ही काही हेल्दी फूडसुद्धा खाल्ले ना तरी तुम्हाला नुकसानच होणार आहे. असे काही पदार्थ जे हेल्दी असूनही जर तुम्ही त्यांना रात्री खाल्लं तर तुमच्या चेहऱ्याचा ग्लो जाऊ शकतो, तुमच्या पोटावरची चरबी वाढू शकते, तुम्हाला रात्री झोप न येण्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो, तुम्हाला सकाळी उठल्यानंतर फ्रेश नाही वाटत. हे सुद्धा याचमुळे होतं. याचबरोबर डायबिटीज, ब्लड प्रेशर यासारखे प्रॉब्लेम्स तुम्हाला येऊ शकतात. पहिला पदार्थ जो आपण रात्री नाही खाल्ला पाहिजे तो म्हणजे हिरवा भाजीपाला. हो, आपण पालेभाज्यांना रात्री अवॉइड केलं पाहिजे. बघा, पालेभाज्या या मायक्रोन्यूट्रियन्सचं पॉवर हाऊस मानल्या जातात. यांमध्ये बऱ्याच प्रमाणात न्यूट्रियन्स असतात, पण पालेभाज्यांमध्ये जास्त प्रमाणात सेल्युलोज फायबर असतं, ज्यामुळे आपल्या पोटाला ते पचवणं कठीण जातं आणि याचमुळे बऱ्याच जणांना रात्री पालेभाज्या खाल्ल्या तर गॅसचा प्रॉब्लेम होतो. पण बघा, हा प्रॉब्लेम प्रत्येकालाच होईल असं काही नसतं, कारण पालेभाज्या तर खूप जास्त हेल्दी असतात आणि आपण त्यांना हलकंसुद्धा मानतो. म्हणूनच तुम्ही पालेभाज्या रात्री खाऊ शकतात, पण त्यांना कच्चं खाऊ नका, शिजवून खा. आणि त्याचप्रमाणे रात्रीच्या जेवणात जर तुम्ही पालेभाजी करत असाल तर तिची क्वांटिटी कमी ठेवा. आता सपोज तुम्ही चपाती बनवताय तर चपातीत तुम्ही पालेभाजी टाकू शकता, किंवा तुम्ही डाळ बनवता एखादी तर त्यामध्ये तुम्ही ती पालेभाजी थोडीफार टाकू शकता. सरळ सरळ सांगायचं झालं तर रात्री जर तुम्ही पालेभाज्या खाल्ल्या तर तुम्ही त्यांचे पूर्ण बेनिफिट्स घेऊ शकत नाही. आपलं शरीर पालेभाज्यांचे संपूर्ण बेनिफिट्स रात्री घेऊ शकत नाही. नंबर 2वर आहे सलाड. बघा, वेट लॉस करायचं आहे तर बरेचसे जण विचार करतात की रात्री जेवणात सलाड खाऊन झोपून जायचं. पण बघा, डिनरमध्ये सलाड खाणं ही एक हेल्दी चॉईस नाही आहे. इनफॅक्ट हे तुमच्यासाठी अनहेल्दी आहे. मग असं का? कारण सलाड तर खूप कमी कॅलरीजचा असतो ना. पण बघा, सलाड हे कच्चं असतं आणि त्याला पचवण्यासाठी जी पचनशक्ती लागते ती रात्री आपली मंदावलेली असते. त्यामुळे आपल्या शरीराला रात्री सलाड पचवण्यासाठी जास्त एनर्जीची गरज पडते. आणि बघा, म्हणूनच बऱ्याच जणांना फायदा नाही होत. बरेच जण म्हणतात ना की मी डाएटवर आहे, मी रात्री फक्त सलाड खाऊन झोपतो, तरीसुद्धा मला प्रॉब्लेम होतात, तरीसुद्धा मी बारीक होत नाही आहे, तरीसुद्धा माझं वेट लॉस होत नाही आहे, तरीसुद्धा मला फायदा होत नाही आहे, तरीसुद्धा मला प्रॉब्लेम्स होत आहे. याचं कारण हेच असतं, आपल्याला माहिती नसतं की कोणता पदार्थ केव्हा खाणं योग्य आहे. आपण मानतो की सलाड तर खूप हेल्दी आहे आणि हेल्दी गोष्ट आपण केव्हाही खाऊ शकतो, पण असं नसतं. बऱ्याच जणांना रात्री सलाड खाल्ल्यामुळे कॉन्स्टिपेशन आणि ब्लोटिंगसारखे प्रॉब्लेमसुद्धा येताना दिसतात. आता बघा, जर तुम्हाला तरीही रात्री सलाड खायचाच असेल, तुमचं म्हणणं असेल की माझं शरीर सगळं काही पचवून घेतं, तरीसुद्धा तुम्ही सलाड खूप कमी क्वांटिटीत खा. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट जी लक्षात ठेवा, रात्री जास्त गार प्रकृतीचे पदार्थ खाऊ नका. गरम प्रकृतीचे पदार्थ खा, जसं की शिमला मिरची असेल, टोमॅटो असेल, आणि खाताना त्यामध्ये थोडं काळी मिरी पावडर आणि थोडं साल्ट टाकून खा. आणि जर तुम्हाला रात्री भाज्या खायच्याच असतील तर तुम्ही त्यांचं सूप बनवून पिऊ शकता, जे पौष्टिकसुद्धा असतं आणि जे तुमचं शरीर योग्य पद्धतीने पचवूसुद्धा शकतं. टोमॅटोचं सूप असेल, दुधीचं सूप असेल, मुगाच्या डाळीचं सूप असेल, चण्याचं सूप असेल, तुम्हाला जे सूप आवडत असेल ते सूप तुम्ही पिऊ शकता. आणि तुम्हाला रात्री सूप पिऊन फायदासुद्धा होईल, कारण ते पचायला अगदी हलकं असतं, ज्यामुळे तुमची स्किनसुद्धा ग्लो होईल आणि तुमचा ब्लोटिंगसारखा प्रॉब्लेमसुद्धा दूर होईल. आणि सकाळीसुद्धा जेव्हा तुम्ही उठणार तेव्हा तुम्हाला थकलेलं वाटणार नाही, तुम्ही एनर्जेटिक फील करणार. सलाडबरोबरच कडधान्य जे असतात ते सुद्धा आपण रात्री नाही खाल्ले पाहिजेत. आता बघा, मोड आलेले कडधान्य ही एक अशी गोष्ट आहे जिला जर आपण रेग्युलरली खाण्याची सवय लावली तर आपल्याला कोणत्याही मल्टीविटॅमिन पिल्सची गरज पडत नाही. पण मोड आलेल्या कडधान्यांना रात्री खाणं यामुळे तुमचं नुकसानच होईल.
म्हणूनच तर आयुर्वेदानुसार कोणतं फूड जास्त हेल्दी आहे यापेक्षा जास्त महत्त्वाचं हे आहे की कोणता पदार्थ केव्हा आणि कधी खाल्ला पाहिजे. मोड आलेले कडधान्य हे सलाडपेक्षाही जास्त कठीण जातात पचवायला, म्हणून त्यांना तुम्ही संध्याकाळी 4 वाजेच्या आधीच खाल तर चांगलं आहे. पुढची गोष्ट म्हणजे दही. दहीमध्ये प्रोबायोटिक्स असतात आणि त्यामुळे ती खूप हेल्दी असते, पण याचा अर्थ असा नाही आहे की आपण तिला कधीही खाऊ शकतो. बघा, दहीमध्ये भरपूर असे पॉवरफुल मायक्रोन्यूट्रियंट्स असतात, पण आयुर्वेदानुसार रात्री आपण दही नाही खाल्लं पाहिजे. असं यामुळे कारण रात्रीनंतर आपल्या बॉडीचं जे टेम्परेचर असतं ते कमी व्हायला लागतं आणि त्यावर जर आपण रात्री दही खाल्ली तर ती आधीच गार प्रकृतीची असते, ज्यामुळे आपल्याला कफ होऊ शकतात आणि ज्यामुळे आपल्या नसा ब्लॉकसुद्धा होऊ शकतात. लगातार रात्री दही खाल्ल्याने कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम हा होतोच. याचबरोबर बऱ्याच जणांना रात्री दही खाल्ल्याने दुसऱ्या दिवशी सर्दी होते, ताप येतो. पण तरीही एखाद्या वेळेस जर तुम्हाला रात्री दही खावीच लागत असेल तर त्यामध्ये काळी मिरे पावडर टाकणं विसरू नका. यामुळे तिचे जे निगेटिव्ह इफेक्ट्स आहेत ते भरपूर प्रमाणात बॅलन्स होऊन जातील आणि दह्यापेक्षा मसालेदार ताक पिणं हे रात्रीसाठी चांगलं ऑप्शन आहे. यानंतर फळं. बघा, फळांमध्ये तर खूप फायबर्स असतात आणि जे खूप हेल्दी असतात, पण जर तुम्ही फळं रात्री खाल्ले तर ते तुमच्या पोटामध्ये सडून जाऊ शकतात. आयुर्वेदानुसार जे गार प्रकृतीचे फळं असतात त्यांच्यामुळे रात्री आपल्याला खूप त्रास होऊ शकतो, जसं की केळी असेल, पेरू असेल, संत्री असेल. त्याचप्रमाणे पाण्यावाले फळं जसं की कलिंगड हे रात्री अजिबात नाही खाल्लं पाहिजे. आणि मित्रांनो, फळांचा जनरल रूलच हा आहे की त्यांना सायंकाळी 5 वाजेनंतर नाही खाल्लं पाहिजे. पण तरीही जर तुम्हाला रात्री फळं खायचीच असतील तर तुम्ही गरम प्रकृतीची फळं खाऊ शकता, जसं की आंबा असेल, लिची असेल, पपई असेल. त्यानंतर अननसही तुम्ही रात्री खाऊ शकता. काळी द्राक्ष हे सुद्धा काही प्रमाणात गरम प्रकृतीची फळं आहेत, यांना तुम्ही रात्री खाऊ शकता. आणि अजून एक अशी चूक जी बरेच जण करतात, फळांना जेवणानंतर खातात स्वीट डिश समजून. पण खरं तर असं करू नका. असं केल्यामुळे फळं पोटात सडायला लागतात, खराब व्हायला लागतात. हे आपल्याला ऐकायलाच बरोबर वाटत नाही, पण ते आपल्या पोटात घडत असतं, होत असतं. फक्त मँगो एक एक्सेप्शन आहे ज्याला तुम्ही जेवणानंतर घेऊ शकता. आणि फ्रूट ज्यूस. आता बघा, फ्रूट ज्यूस हे फ्रूट्सपेक्षाही जास्त गार असतात, म्हणून त्यांनाही रात्री अवॉइडच केलं पाहिजे. यानंतर हेवी फूड्स जे पचायला जड असतात, ज्यांना आपण जड समजतो. आता यामध्ये मी पिझ्झा, बर्गर, समोसा यांची गोष्टसुद्धा नाही करत आहे, तर आपल्या घरातलेच काही पदार्थ जसं की काबुली चणे असतील, राजमा असेल, यांना तुम्ही लंचमध्येच खाल्लं पाहिजे, डिनरमध्ये अजिबात नाही. मग डिनरमध्ये काय खायचं? डिनरमध्ये तुम्ही डाळी खाऊ शकता. मुगाची डाळ असेल, तुरीची डाळ असेल किंवा बऱ्याचशा अशा काही डाळी असतात ज्या पचायला हलक्या असतात. यानंतर खिचडी असेल, ज्यामध्ये अर्धे तांदूळ आणि अर्धी डाळ असते. मुगाच्या डाळीची खिचडी ही रात्री पचण्यासाठी सगळ्यात जास्त हलकी असते. आता बऱ्याच जणांना वाटतं की भात हा रात्री पचू शकतो का? हो, रात्री भात खाल्ला जाऊ शकतो. त्यामध्ये भात बनवताना आपण एक तेजपत्ता टाकू शकतो, जेणेकरून तो पचायला अजून हलका होतो. आणि अजून एक गोष्ट, जर तुमचा बॉडी फॅट वाढत असेल, तुमचं पोट वाढत असेल आणि तुम्ही वेट लॉस करण्याच्या मागे असाल ना, तर रात्री पोळी आणि भात एकत्र खाऊ नका, कारण हे वेट वाढवण्यासाठी बरेच जण खातात आणि हे दोघं एकत्रितपणे पचायला जड असतात. तर हे होते काही पदार्थ जे आपण रात्री नाही खाल्ले पाहिजेत. पटापट एक रिकॅप बघूया. संध्याकाळनंतर पालेभाज्या, सलाड, स्प्राऊट, दही, फ्रूट ज्यूस, काबुली चणे, राजमा, काळे छोले, त्याचबरोबर पोळी आणि भात एकसाथ नाही खाल्ला पाहिजे. जर तुम्हाला रात्री पालेभाज्या खायच्याच असतील तर त्यांना कमी क्वांटिटीत खा. त्यानंतर तुम्हाला काही भाज्या रात्री खायच्या असतील तर त्यांचा तुम्ही सूप पिऊ शकता, ज्याने तुम्हाला फायदा होईल आणि जे तुम्हाला पचायलासुद्धा हलके जातील. तुम्ही तुमच्या पद्धतीने टोमॅटो सूप, डाळीचं सूप किंवा कसलंही सूप बनवून पिऊ शकता. याचबरोबर रात्री तुम्हाला फळं खायची असतील तर तुम्ही काही प्रमाणात खाऊ शकता, पण ते गरम प्रकृतीचे असले पाहिजेत, जसे की खजूर असेल, आंबा असेल, पपई असेल. आणि अजून एक गोष्ट, फळं कधीही जेवणाच्या आधी घेतले पाहिजेत, जेवणाच्या नंतर लगेचच अजिबात नाही. रात्री मूग, तूर, मसूर यासारख्या हलक्या डाळी खाल्ल्या जाऊ शकतात. इन शॉर्ट मित्रांनो, रात्री हलकं खाल्लं पाहिजे, कारण संध्याकाळ होता होता आपली जी पचन अग्नी असते ती सुद्धा कमी होऊन जाते. म्हणून रात्री आपण जितकं लाईट खाऊ तितकं फायद्यामध्ये राहू. जर रात्री हेवी खाणार तर तुम्हाला ते पचवण्यासाठी खूप जास्त एनर्जीची गरज लागेल, ज्यामुळे तुमची रात्री व्यवस्थित झोप होणार नाही आणि तुम्हाला ब्लोटिंग, फॅट, पोट वाढणं यासारखा प्रॉब्लेम होईल.
तुमच्या चेहऱ्यावरचा ग्लो कमी होईल, तुम्हाला दुसऱ्या दिवशी थकल्यासारखं वाटेल. म्हणून एका वेळी तुम्ही सकाळी काहीतरी तुमच्याने खाल्लं गेलं तरी ठीक आहे, पण रात्री विचार करूनच खा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.